बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. महेशने नानांना धमकी दिल्यामुळे अवनीचा इंटरव्ह्यू तर होतच नाही. राजाचा सगळा प्लॅन फिसकटतो आणि अवनी दुखावली जाते. पण राजाचा वरचेवर खोटेपणा वाढत चालला आहे म्हणून यशोदा स्वतः टोकाचं पाऊल उचलतो आणि राजाने त्याच्या कुटुंबाबद्दल जे काही खोटं नाटं सांगितलेलं असतं ते सगळं यशोदा स्वतः अवनीसमोर फोडतो. अवनी राजावरती प्रचंड चिडते आणि त्याच्यावरती रुसून निघून जाते. तेव्हा राजा स्वतः अवनीचा शोध घेतो. अवनीला शोधून काढतो आणि रुसलेल्या अवनीला तो कसा मनवतोय, कशी तिची समजूत घालतो आणि परत घेऊन येतो. घरी आल्यानंतर सुद्धा खूप मोठा राडा होणार आहे प्रेक्षकांनो, तेही अवनीच्या समोरच. पण असं नक्की काय घडणार आहे हे पाहूयात आपण व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. राजाने एवढी सगळी मेहनत घेतलेली असते, पण ती सगळी मेहनत पाण्यात जाते. अचानकच नानाच गायब होतात, त्यामुळे इंटरव्ह्यू तर कॅन्सलच होतो. अवनी दुखावली जाते. रस्त्याच्या मध्ये महेशची भेट होता, तिथे तो अवनीला वाटेल तसं बोलतो, तिचा अपमान करतो, त्यामुळेही अवनी दुखावली जाते. राजा जेव्हा अवनीला घरी घेऊन जातो तेव्हा नक्की काय घडलं ते सगळं यशोदाच्या कानावर घालतो. त्यात अवनी दुखावलेली असते म्हणून यशोदाला राजाचा खूप राग येतो. यशोदा त्याला ओरडतो की हे सगळं तुला करायची गरजच नव्हती. अवनीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी राजाने जे काही प्रयत्न केले ते प्रयत्न चांगले होते त्याचे, पण चुकीच्या मार्गाने, आणि त्याचाच यशोदाला खूप राग येतो. यशोदा तिथे राजाचे कानसुद्धा पिळतो की हे सगळं तुला त्यांच्यासाठी करायची काहीही गरज नाही आहे. तुझा वेळेवरती खोटेपणा थांबव. तू जसा खरा आहेस ना तसाच त्यांच्यासमोर वाग. यावरून राजा यशोदासोबतच वाद घालतो की त्याने जे काही केलं ते अवनीसाठी केलं होतं. तो स्वतःची चूक मान्य करायला तयार नसतो. पण त्यावेळेलाच यशोदा मोठं पाऊल उचलतो की आता राजाचा खोटेपणा इथेच थांबला पाहिजे. तो वरचेवर आणखीन किती मोठं खोटं बोलत जाईल आणि एका दिवशी राजाचा खोट्याचा घडा भरून तो नेमका अवनीसमोर फुटला तर मग अवनी आयुष्यभर त्याचं तोंडही बघणार नाही, त्याचा किती तिरस्कार करेल याची कल्पना यशोदाला येते. आणि राजा जेव्हा चिडून यशोदावरती निघून जातो बाहेर, तेव्हाच यशोदा अवनीला सत्य सांगायचं ठरवतो. तो त्याच्या साईटवरती अवनीला घेऊन जातो. अवनी साईट बघते. तिला राजाने सांगितलेलं असतं की यशोदा खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. तिथे अवनीला तो घेऊन जातो आणि खरी परिस्थिती दाखवतो की यशोदा कोणी मोठा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, तर तो साधा गवंडी काम करणारा आहे, एक साधा मिस्त्री आहे तो. हे सत्य ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. आणि इतकंच नाही तर राजाने त्याच्या फॅमिलीबद्दल जे काही सांगितलं होतं ते सगळं काही यशोदा अवनीच्या कानावर घालतो की राजा तुमच्याशी खोटं का बोलला, त्याने आमच्याबद्दल असं का सांगितलं याची मला कल्पना नाही, पण मी त्याच्या खोट्यामध्ये साथ देऊ शकत नाही. असं किती दिवस मी तुमच्यापासून सत्य लपवणार. मला तुम्हाला अजिबात अंधारात ठेवायचं नाही. मी कॉन्ट्रॅक्टर नाहीच, पण राजाने पाण्याबद्दल, धनाबद्दल, आमच्या अन्नाबद्दल, आमच्या घराबद्दल जे काही तुम्हाला सांगितलं ते एक ना एक खोटं होतं. पाण्याचं काही मोठं गाड्यांचं शोरूम वगैरे नाही आहे. पाण्या साधा मॅकॅनिक आहे. आणि आमचा धन्या, त्याचं तर कॉलेजमध्ये जायचेच वांदेत, म्हणजे जायचं पत्ताच नसतो. अभ्यासाच्या नावाने तर शंखच फुंकतो तो. आणि राजाने धन्याबद्दल काय सांगितलं होतं की तो कॉलेजचा टॉपर आहे म्हणून. आता हे सगळं खोटं जेव्हा बाहेर पडतं अवनीला मोठा धक्का बसलेला असतो. अवनीच्या मनात राजाबद्दल फक्त आणि फक्त आता राग भरलेला असतो. यशोदा स्वतःहून समोरून अवनीची माफी मागतो की राजाने असं का केलं मला नाही माहिती. कदाचित लहानपणापासून तो बघत आला आहे की आमच्या घराबद्दल सगळेजण वाईटच बोलतात. आमच्या घराचे कोणीही संबंध ठेवायला तयारच नाही आहेत. या सगळ्याचा घाव त्याच्या मनावर बसला असेल, म्हणून बाहेरचे लोक जोडण्यासाठी कदाचित इतक्या मोठ्या फुशार का तो त्यांच्यासमोर मनाने तो सच्चा आहे, खरा माणूस आहे. बाहेरच्यांचं सुद्धा मत आमच्या घराबद्दल वाईट ठरवू नये यासाठी कदाचित त्याने हे सगळं केलं असावं. पण त्याच्या वतीने सुद्धा मी तुमची माफी मागतो.
अवनीला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. अवनी राजावरती इतकी चिडते. यशोदाला सांगून ती तेथून निघून येते. यशोदा तिला सोडतो असं सांगतो, पण अवनी स्वतःच रिक्षाने निघून येते. जेव्हा अवनी येते तेव्हा राजा एके ठिकाणी असतो आणि तो तिला रस्त्याच्या मध्येच दिसतो. अवनी आता तिथेच उतरते आणि राजाला जाऊन ती रागाच्या भरात जाब विचारते की हे सगळं खोटं तो का बोलला. अवनीला पाहिल्यानंतर तो विचारतो की तुम्ही इथे काय करताय? तुमचं काही महत्त्वाचं काम होतं का? मला आधीच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो तुम्हाला. काय झालं आहे? मी तुमच्याशी बोलतोय. तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? काही अडचण आहे का? म्हणजे महेश दादा वगैरे घरून कोणी तुम्हाला परत काही बोललं आहे का? म्हणून अपसेट आहात का? अवनी त्याच्यावरती नाराज असते. ते सांगते की अपसेट माझ्या घरच्यांमुळे नाही तर तुमच्यामुळे. राजा विचारतो की माझ्यामुळे? पण मी काय केलं आहे? अवनी त्याला जाब विचारते की माझ्याशी खोटं का बोलला तू? राजा घाबरतो आणि विचारतो की खोटं? मनातच तो विचार करतो की अरे बापरे, यांना काहीतरी समजलं वाटतं. आतापर्यंत तर मी यांना इतकं खोटं बोललो आहे की त्यातलं नक्की कोणतं खोटं यांच्या हाती लागलं आहे. मला तर काहीच समजत नाही आहे. देवी आई, वाचव आता तूच. राजा हिम्मत करून विचारतो की कोणत्या खोट्याबद्दल बोलताय तुम्ही? अवनी विचारते की अरे वा, म्हणजे आतापर्यंत तू खूप काही गोष्टी माझ्याशी खोटं बोलल्या आहेत हा ना? राजा सांगतो की असं नाही, म्हणजे मला आठवत नाही आहे की मी कधी तुमच्याशी खोटं बोललो आहे. अवनी रागावते की हे सुद्धा खोटंच आहे, सगळं खोटं आहे, दादांत खोटं. तुम्ही ना माझ्याशी इतक्या घाणेरड्या पद्धतीने खोटं बोलायला नको होतं. तुला खोटं बोलायची काय गरज होती? त्यावर राजा तिला विचारतो की मी काय खोटं बोललो आहे हे मला सांगाल का तुम्ही? इतक्या का चिडताय तुम्ही माझ्यावरती? मला खरंच काही समजत नाही आहे. अवनी अचानकच त्याला प्रश्न विचारते की यशोदा खरंच आर्किटेक्ट आहे? तो कॉन्ट्रॅक्टर आहे? राजाला आता मनात उमगतं. विचार करतो की अरे बापरे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरवाला खोटं पकडलं गेलं काय? अवनी जाब विचारते पुन्हा की राजा मी काय विचारलंय? यशोदा खरंच कॉन्ट्रॅक्टर आहे? तरीही राजा तिच्याशी खोटं बोलतो की हो. अवनी त्याच्यावरती चिडते की सांगितलेलं खोटं अजूनही तसंच रेटतोय तू. काय म्हणालास तू की यशोदा खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, खूप मोठ्या इमारतीसुद्धा त्यांनीच बांधलेत. इतकं खोटं कसं काय बोलू शकतो तू माझ्याशी? सुरुवातीला तर राजा ते नाकारण्याचा प्रयत्न करतो, पण अवनी त्याला आता दुसऱ्या गोष्टीबद्दल सुद्धा विचारते की मला सांग राजा, यशोदाने सांगितले असं सांगून मला एक इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. तू मला तिथे घेऊन गेला, माझ्या आधी तू आत गेला आणि त्यानंतर अचानकच इंटरव्ह्यू माझा कॅन्सल झाला. म्हणजे ते पण सगळं तू केलं नव्हतं ना? आता राजाचं दुसरंही खोटं बाहेर निघतं. राजा पुन्हा खोटंच बोलण्याचा प्रयत्न करतो की नाही मॅडम, अहो या सगळ्यांमध्ये माझा खरंच हात नाही आहे. अवनी विचारते की परत तू माझ्याशी खोटंच बोलतोयस राजा. आजच्या इंटरव्ह्यूबद्दल यशोदाला तर काहीच माहिती नाही आहे. मी त्या दिवशी तुला विचारलं होतं ना की यशोदा एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे तरी पण ते साधे कपडे घालून का जातात? त्यावर तू मला काय उत्तर दिलं होतं? राजा विचारतो की मी काय म्हणालो होतो? अवनी सांगते की यशोदा खूप साधे आहेत, गरीब श्रीमंतीत भेद करत नाही, अशाच कपड्यामध्ये कामावर जातो. ही त्यांची रणनीती आहे. किती थापा मारल्यात रे तू माझ्यासमोर, आणि मूर्खासारखं तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. खरं मानून ऐकत राहिले. राजा तू तोंड उघडले की फक्त खोटंच बोलतो हो ना? राजा तिथे अवनीला विचारतो की पण राजा, यशोदा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे हे कुणी सांगितलं तुम्हाला? त्यावर अवनी सांगते की स्वतः यशोदाने सांगितलं. यशोदा स्वतः ते ज्या ठिकाणी काम करतात तिथे मला घेऊन गेले होते. ते एक गवंडी आहेत, कॉन्ट्रॅक्टर वगैरे काही नाही. खरं तर तू खोटं बोलतोयस हे त्यांनी मला स्वतः सांगितलं आणि अजूनही तू गोष्टी सावरून घेण्याचा प्रयत्न करतोय. इतकं निर्लज्जपणे खोटं कसं बोलू शकतोस तू? काहीही विचारलं की ते लपवण्यासाठी नवीन खोटं तयारच. माझ्या घरी असताना तू तुझ्या घराबद्दल जे काही सांगितलं होतं ते मी स्वतः इथे येऊन पाहिले. यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे जे सांगितलं ते सगळं खोटं होतं. तर आता राजा पुढे काही बोलणार. अवनी म्हणते की तुमच्याबद्दल मी काय विचार केला होता आणि तू इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वागलात माझ्यासोबत याचा कधीच विचार केला नव्हता. आता इथून पुढे मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू?
राजा तुला खोटं बोलायची स्वतःलाच लाज नाही का वाटली? शेवटी आता राजा अवनीला बोलता बोलता तोडतो. तो सांगतो की मॅडम थांबा, मी तुम्हाला पहिल्यांदा असं कधी सांगितलं होतं की माझा भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे? तुमच्या घरी असताना ना? अवनी म्हणते की हो, पण त्याचं काय आता? त्यावर अवनी सांगते की हे बघा, जेव्हा मी माझ्या घरच्यांबद्दल तुम्हाला तिथे सगळंच सांगितलं, तेव्हा आपण एकमेकांसाठी अनोळखी होतो. तुम्ही आणि मी कोण होतो? त्यावर अवनी म्हणते की अच्छा, म्हणजे आता काहीतरी नवीन विचार करून आलायत का? त्यावर राजा म्हणतो की एक मिनिट, मी काय सांगतोय ते प्लीज ऐकून तरी घ्या. अहो, तुम्ही माझ्यावरती इतके आरोप करताय, अहो त्याला उत्तर द्यायची संधी तरी द्या. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला सुद्धा शेवटची एक संधी दिली जाते. अवनी म्हणते की थांब, हा काय सिनेमाचा डायलॉग आहे का? की फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला शेवटची बोलण्याची संधी दिली जाते. असं कुठे बघितलंय रे तू? त्यावर राजा सांगतो की तसं नाही आहे, मी उदाहरण म्हणून सांगायला गेलो होतो. मी जे काही बोललो त्याचं स्पष्टीकरण देतो. मी जे केलं ते चूक की बरोबर आता हे तुम्ही सांगा. जेव्हा तुमची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली होती, तेव्हा तुम्ही फक्त माझ्या कस्टमरची एक मुलगी होतात. तुमच्यात आणि माझ्यात तेव्हा ना ओळख होती ना कुठलं नातं. मी फक्त तुमच्यासाठी ड्रायव्हर होतो. तेव्हा तुम्ही फक्त माझ्या कुटुंबाबद्दल विचारत होता. माझ्याबद्दल बोलायचं तर तुम्ही अनोळखी होतात. मग मी तरी तुमच्यापाशी माझ्या कुटुंबाबद्दल सगळं खरं का सांगावं? जेव्हा मी तुमच्या घरी ड्रायव्हर म्हणून आलो, माझ्या कुटुंबाची जर मी खरी परिस्थिती सांगितली असती, तर तुम्ही मला कमी लेखलं नसतं का? माझ्या कुटुंबाबद्दल मोठ्या रुबाबात सांगावं म्हणून मी बोललो, एवढंच होतं. पण पुढे जाऊन तुमच्यात आणि माझ्यात असं काहीतरी होईल, म्हणजे खोटं लग्न होणार आहे, तुम्ही माझ्या घरी राहायला येणार आहात, यातलं मला काहीच माहिती नव्हतं. माझ्या गाडीमध्ये असे अनेक कस्टमर येतात, ते सुद्धा याचप्रमाणे माझ्या कुटुंबाबद्दल विचारतात. त्यावेळेला मला जे सुचतं तेच मी फक्त बोलतो. आता मला मला सांगा तुम्ही मॅडम, की जर तुम्ही एखाद्या गाडीतून चालला आहात, तिथे जर का त्या ड्रायव्हरने तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खरी माहिती विचारली, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून सगळं खरं सांगाल का? नाही ना? अनोळखी माणसाला आपण कशाला खरं सांगायचं असा विचार कराल की नाही? तसंच मी सुद्धा तुमच्याशी विचार करूनच बोललो. माझं काम संपलं की मी निघून येणार. नंतर तुमची आणि माझी भेट का होईल असं मला वाटलं होतं. पण आपलं नशीब, आपलं एक खोटं लग्न होऊन तुम्ही माझ्या घरी राहण्यासाठी आलात, अशी परिस्थिती निर्माण झाली. मॅडम खरंच शपथ घेऊन सांगतो की मी हे सगळं माहिती असतं ना, तर मी कधीच खोटं बोललो नसतो तुमच्याशी. मी आईची शपथ घेऊन सांगतो, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आता आता तुम्ही मला सांगा की मी जे केलं ते चूक होतं की बरोबर? त्यावर अवनी म्हणते की ठीक आहे, एका क्षणापुरतं मी मान्य करते की तू अनोळखी होता माझ्यासाठी म्हणून खोटं बोलला त्यावेळेला. अरे पण नंतर मी तुझ्या घरी राहायला आले होते ना, इथे सगळं काही पाहतच आहे. मग त्यावेळेला तू मला खरं का नाही सांगितलं सगळं? जेव्हा जेव्हा मी काही गोष्टी तुला विचारल्या, तेव्हा तेव्हा तू मला फक्त नवीन काहीतरी खोटंच सांगत राहिला. तेव्हा तरी तुम्हाला खरं सांगू शकला असतात की नसतात? त्यावर राजा समजावतो की मॅडम, तेव्हा जर मी खरं काही सांगितलं असतं, तर तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला असता? की मी एक लबाड, एक खोटारडा माणूस आहे. खरं सांगायचं तर साधारणपणे ग्राहक, माझ्या गाडीतले कस्टमर हे कसं होतं माहिती आहे का मॅडम, आपल्याशी कधीच प्रामाणिक नसतात. काही असतात, काही नसतातही. मग आपण का त्यावेळी प्रामाणिक राहायचं? या विचारामुळे मी सहसा खरी माहिती माझी कधीच कोणाला देत नाही. आणि तसंही मी सांगितलेल्या गोष्टी कोण लक्षात ठेवणार आहे एवढं? अवनी तेव्हा त्याच्याशी वाद घालते की ठीक आहे, पण जेव्हा जेव्हा मी विचारलं होतं तेव्हा तरी खरं सांगायचंच ना? त्यावर राजा म्हणतो की मॅडम, तुम्ही असं अचानक काही गोष्टी विचारल्या की मी आधीच तुमच्याशी इतकं सगळं खोटं बोललोय हे ऐकून तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा विचार केला असता. या भीतीपोटी मी तुमच्याशी गप्प राहिलो. त्यावर अवनी विचारते, अरे पण राजा, साधी गोष्ट आहे ना. आता जर तू हे सगळं लपवून ठेवलं तर कधी ना कधी सत्य बाहेर पडेल, याचा तरी विचार करायचा. त्यावर राजा अवनीला सांगतो की मॅडम, मला पण तुमच्याशी खरंच बोलायचं होतं, पण खरं बोलण्याचं नंतर मी तुम्हाला सामोरं कसं जाऊ मला कळत नव्हतं. हे बघा, मी स्वतःला इतके दिवस तुम्हाला खरं सांगण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार करत होतो. अवनी विचारते की अच्छा, म्हणजे खोटं बोलण्यासाठी तयारी करावी लागते?
आणि खरं तर सांगायला कशाची तयारी करावी लागते रे? मला ना तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा तेच कळत नाही आहे आता. त्यावर राजा स्पष्टीकरण देतो की त्या विशिष्ट प्रसंगी मी एक खोटं बोललो होतो, पण नंतर तुम्ही विचारल्यावर लगेच खरं सांगणं मला योग्य वाटलं नाही. म्हणजे शिवाय तुम्ही आधीच बऱ्याच गोष्टीमुळे वैतागला होतात. त्यात जर मी तुम्हाला खोटं बोललो हे समजलं असतं तर तुम्ही काय विचार केला असता माझ्याबद्दल, की तुम्ही कोणत्या तरी लबाड खोटारड्या माणसाच्या घरी राहताय आणि आमच्या घरातल्या कोणावर तुमचा विश्वासच उरला नसता. मला तुमच्या मनात अशी भीती निर्माण करायची नव्हती, म्हणून मी तुमच्याशी खोटं बोललो, म्हणजे खरं बोललो नाही. माझा दुसरा कुठलाच हेतू नव्हता मॅडम. अवनी आता कपाळावर हात मारून घेते की देवा, बस कर आता. एक खोटं लपवण्यासाठी तू 1000 खोटे बोललाय. यापुढे मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? मला ठेवूच शकत नाही. राजाला मोठा धक्का बसतो. तो सांगतो की मॅडम ऐका ना, 1 मिनिटासाठी थांबा. तुमच्या कठीण काळात मी तुमच्यासोबत होतो की नाही? तुम्ही माझ्यासोबत प्रवास केला आहे, तासनतास माझ्यासोबत गाडीत फिरला आहे. मी किती चांगला माणूस आहे हे तुम्हाला ठाऊक आहे ना? हे बघा, एका खोट्या गोष्टीमुळे माझ्या चांगुलपणावर प्लीज पाणी फिरवू नका. अवनी त्याच्यावरती डाफरते की बस झालं राजा, प्लीज मला जाऊ देत आता. आणि अवनी तिथे रिक्षा थांबवून रागाने तिथून निघून जाते. पण राजा तिथे रिक्षा थांबवतो. तो अवनीला समजावतो की तुम्ही घरी जात आहे का? चला ना, मी सोडतो तुम्हाला. अवनी त्याच्यावरती नाराज असते. ती सांगते की त्याची काहीही गरज नाही आहे. राजा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो की मॅडम ऐका, प्लीज ऐका. मॅडम, एका गोष्टीवरून माझ्याबद्दल असं काहीही ठरवू नका. मी खरंच खूप चांगला माणूस आहे मॅडम. शेवटी रिक्षातून अवनी निघून जाते. राजा स्वतःवरतीच चिडतो की संपलं सगळं आता. आता अडकलात ना राजा. फक्त एका खोट्याबद्दल समजल्यावर यांची ही अवस्था झाली. बाकीचे खोटे समजले तर काय होईल? आणि त्याच्या मनात की भीती दाटून येते. पण घरी जाऊन राजा अवनीला समजावायचं ठरवतो, काहीही झालं तरीसुद्धा. कारण त्याला भीती वाटते की त्यांनी जर निघून जायचं ठरवलं तर. आणि म्हणून तो पटकन घरी धन्या आणि पाण्या अवनीची वाट पाहत असतात. आता यशोदा जेव्हा सायकलवरून घरी येतो, धन्या त्याला विचारतो की यशोदा, अरे तू एकटाच आला, वहिनी आले नाहीत का? पाण्या येतो आणि पाण्या आल्यानंतर विचारतो की काय झालं, आज इंटरव्ह्यू होता ना वहिनीचा? त्यावर धन्या सांगतो की अरे इंटरव्ह्यू झालाच नाही. म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणार होता ना, तो अचानक कुठेतरी बाहेर कामानिमित्त गेला. आता पाण्याला पण अवनीसाठी वाईट वाटतं की बिचारा वहिनी इंटरव्ह्यू आहे म्हणून किती आनंदात होत्या. पाण्या विचारतो की वहिनी वहिनी कुठे बाहेर गेलेत का? धन्या सांगतो की अरे यशोदासोबत घेऊन गेला होता. यशोदाला विचारतात की यशोदा, मग तू एकटाच कसा आला, वहिनी नाही आली का? तो विचारतो की अवनी घरी आली नाही. त्यावर ते विचारतात की अरे पण ती तर तुझ्यासोबतच होती ना, आणि तू कसं काय विचारतोय आली नाही म्हणून? त्यावर ते दोघे घाबरतात. अण्णाही तिथे असतात. यशोदा तिथे त्या दोघांना सांगतो की मी स्वतःच अवनीला माझ्या साईटवरती घेऊन गेलो होतो, पण ती घरी जाते असं सांगूनच तिथून आली होती. ते आले नाहीत का? यशोदाला पण टेन्शन येतं. पाण्या विचारतो की काय झालं यशोदा, काही अडचण आहे का? अरे पण तुझा चेहरा पण ठीक नाही आहे, आणि मला सांग की तू साईटवर का घेऊन गेला होतात? त्यावर यशोदा सांगतो की तसं नाही रे पाण्या, मी स्वतः त्यांना साईटवरती घेऊन गेलो होतो. हे फक्त सांगण्यासाठी की त्या विचार करतायत तसं मी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. मी फक्त एक घमंडी आहे, हे काम करतो तेवढं दाखवण्यासाठी. त्यावर तो विचारतो की अरे पण तूच मला म्हणलं होतास ना की काही गोष्टी सांगायच्या नाही त्या म्हणून, आणि तूच स्वतः खरं सांगितलं. यशोदा सांगतो की मी तरी काय करू सांग. आज त्या इंटरव्ह्यूला गेल्या होत्या. माझ्या नावावरूनच त्यांना फोन आला होता ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्या होत्या. पण मी तसं काहीच सांगितलं नव्हतं. मला तर ती कंपनी कुठली काहीच माहीत नाही आहे. हे सगळं तर राजाने करून ठेवलं आहे. त्याने ना नानाचं ते टूर्स अँड ट्रॅव्हलचं ते ऑफिस आहे ना, त्याला एका वेगळ्या कन्स्ट्रक्शन ऑफिसमध्ये कन्वर्ट केलं होतं. सगळा कायापालट केला. त्यांना सांगून तिथे अवनीचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलं होतं. आणि मीच कुठल्या तरी ओळखीच्या कंपनीत इंटरव्ह्यूची सोय केली आहे असंही खोटं सांगितले त्याने. पाण्यात चिडतो की राजात ना असा का वागतो हा? माझं पण गाड्यांचं शोरूम आहे मोठं असं सांगितलं होतं खोटं. आणि आता आता तर याने कहरच केला. वहिनीच्या कामाच्या बाबतीतही खोटं. हे
खूप चुकीचं आहे. यशोदा सांगतो की अवनी माझ्याकडे आली होती. ती मला म्हणाली की मी सांगितलेल्या कंपनीत तिचा इंटरव्ह्यू झालाच नाही म्हणून. परत एकदा त्यांच्याशी चौकशी करून परत इंटरव्ह्यू घेता येईल का असं विचारत होती. तिने केवलवाने सुरात मला विचारलं रे. मला इतकं वाईट वाटलं. किती दिवस असं नाटक करत राहणार सांग. म्हणून आज मी थेट साईटवर घेऊन गेलो आणि खरं काय ते सगळं सांगून दिलं. यशोदाला आता या सगळ्याचा त्रास होत असतो. पण पाण्या त्याला सांगतो की तू स्वतः वाईट काही वाटून घेऊ नकोस. तू जे केलं आहे ना ते एकदम ओके आहे, योग्य आहे. अरे तो खोटं बोलतोय ना, त्यामुळे त्याला त्रास होतोय का? ती त्याची समस्या आहे आता. आता त्याच्यासाठी आपण खोटं बोलून त्याला वाचवणं खूप चुकीचं आहे. उद्या जर समजा असं झालं की कदाचित त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं केलं, त्यांच्या घरच्यांनी आपल्याला जा विचारलं की राजा खोटं बोलत असताना तुम्ही काय करत होतात, तर काय उत्तर देणार आहोत आपण? यशोदा म्हणतो की तोच विचार करून मी सगळं काही खरं सांगून टाकलं आणि हे पण की इंटरव्ह्यूशी माझा काहीच संबंध नव्हता. अरे तिथून त्या रिक्षात बसून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या, पण आता तर घरी आले नाहीत असं का म्हणतोयस तू? आता मला भीती वाटायला लागली. त्यावर धन्या विचार करतो की यशोदा असं झालं नसेल का? म्हणजे कदाचित ती राजाला भेटायला गेली असेल वहिनी तर? त्यावर यशोदाला पण शंका येते की असं होऊच शकतं. राजा तिच्याशी इतकं खोटं का बोलला असं विचारण्यासाठी ती गेलीच असू शकते. इतक्यात राजाच घरी येतो. राजा आल्यानंतर तो येताना बाईकवरून आलेला असतो. तो येतो आणि अवनीची चौकशी करतो. अवनीला घरात हाका मारतो. पण जेव्हा यशोदा पाण्याकडून कळतं की अवनी घरी आलेलीच नाही, त्यानंतर त्याला मोठा धक्का बसतो. पण आता पाण्या, धन्या आणि यशोदा सोबतच अण्णासुद्धा राजावरती इतके चिडलेले असतात. ते सगळेजण राजाला ताकीद देतात की तुझ्यामुळे जर अवनीला काही झालं, त्या सगळ्याचा त्रास झाला तर या सगळ्याला जबाबदार तू असशील. तिथे राजा सांगतो की यशोदा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. त्यांना मी काही होऊ देणार नाही. मी घेऊन येतो त्यांना. आणि राजा गावात आता सगळीकडे अवनीला शोधाशोध करत असतो. अवनीला शोधत असतो. त्याचं टेन्शन इतकं वाढलेलं असतं, इतका त्रास होत असतो त्याला या सगळ्याचा. सतत त्याला ना अवनीचा चेहरा आठवत असतो. ती त्याच्यावरती नाराज होती, चिडली होती, तिचं बोलणं सगळं काही. आणि जाता जाता बघावं म्हणून तो मंदिराच्या दिशेने जातो आणि नेमकी अवनी त्याला मंदिरातच सापडते. ती अस्वस्थ बसलेली असते तिथे. डोळ्यातून अश्रू येत असतात. राजावरती नाराज असते, चिडलेली असते. पण देवकृपेने ती सापडली तरी. पण आता इथे रुसलेल्या अवनीला राजा कसा मनवतोय, तिची समजूत घालून तो घरी कसा घेऊन येतोय, हे पाहणं जास्त मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. त्यासाठी पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा.